नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिट मध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून जी आपली सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा आजचा आपला 15वा सेट। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न, एक धनराशि 15% प्रतिवर्ष के साधारण ब्याज पर कितने समय में 4 गुनी हो जाएगी। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही साधारण व्याजच्या प्रश्नामध्ये इतका गुणा तितका गुणा हे ते असं आलं तर सरळ लक्षात घ्यायचं किती गुणा विचारलाय, किती दिलाय याचं 4। 4 गुणा म्हटलं तर 4च्या आधी काय ते 3, तर घ्यायचं किती 300, घेतलं 300। आता याच्या जागी जर 3 गुणा असलं असतं तर काय घेतलं असतं, 3च्या आधी 2 घेतलं काय असतं मग 200, बरोबर आहे। 5 गुणा म्हटलं असतं तर काय घेतलं असतं 4, 4 म्हणजे किती 400, बरोबर। 4 गुणा आहे 3 म्हणजे 300 घेतला आपण, बरोबर। चला काहीच नाही करा, सर्वात सोपी शॉर्ट ट्रिक आहे। पहा 4 गुणी म्हटलंय 300 घेतला आपण, 15% काय भागायला देऊ, 15 दुनी 30, 20 वर्ष या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। अगदी सोपं, एकदमच सिंपल ट्रिक आहे। तुम्ही ही ट्रिक सिंपल इंटरेस्टच्या चॅप्टर मधल्या हा जो टाइप आहे इतके गुणा तितके गुणा त्या सर्व प्रश्नांना लागू करून पहा, पहा तुमचं उत्तर चुकील जातं। चला ऑप्शन नंबर किती येईल उत्तर 3, 20 वर्ष। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2, जब 80,808 को 108 से भाग देने पर प्राप्त शेषफल को 90,909 को 109 से भाग देने पर प्राप्त शेषफल से भाग दिया जाता है, तब भागफल है। पहा आधी तर 108 ला 80,808 ला कितीने भाग द्यायला सांगितला आहे 108 ने, बरोबर। आणि 90,909 ला कितीने भाग द्यायला सांगितला आहे 109 ने, बरोबर। आणि पुढे काय म्हटलं आहे की दोघांचाही जे शेषफल उरण त्या शेषफलला त्याचा भागफल विचारलाय। जे शेषफल उरण दोघांचे म्हणजे त्या दोघांचं जे शेषफल उरलाय त्यांनी एकामेकाला भागायचं आणि तेच आपलं उत्तर असतं। तर चला हे थोडं कॅल्क्युलेटिव्ह आहे म्हणून चला आपण सॉल्व्ह करू। पहा 108 म्हटलं 8 ने भाग जाईल का नाही, मग आपण 7 घ्यायचा। तर 100 साठी 700 आणि 8 साठी 56 म्हणजे किती झालं 756। चला करा, उरले 2 झाले 10, 10तून 5 गेले 5, बरोबर। हे घेतला 0 खाली, कितीने जातो 5 न जातो का नाही जाणार कारण जास्तच आहे, 4 न देऊ 4, 100 चौक 400 आणि 8 चौक 32 म्हणजे 432, बरोबर। उरले किती 8, 12तून 4 गेले किती उरतात 8, हा एक वापस इथं 0, इथं आले 8, बरोबर 888। आता इथं कितीने भाग जाईल 8, 8 8 64 म्हणजे इथं 8 ने भाग जातो। चला 108 8 हे 100 8 800 आणि 8 8 64 म्हणजे 864। मोठं कॅल्क्युलेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकता। पहा 8तून 4 गेले 4, 8तून 6 गेले 2 आणि 0, उरले किती 24 म्हणजे ह्या पॅटर्न मधला शेषफल किती आलाय 24, बरोबर। चला आपण दुसरं सॉल्व्ह करू। चला 109 कितीने भाग जाईल 9 ने जाईल का नाही, मग 8 ने जाईल। चला 8 ने देऊ 110 म्हणजे 100 8 800 आणि 8 9 72 म्हणजेच 872, बरोबर। 9तून 7 9तून 2 गेले उरले 7 आणि 10 10तून 7 गेले उरले 3, 8 वापस म्हणजे 0। नेक्स्ट काय आहे 0 घेतला आपण इथे, इथे कितीने भाग जाईल 3 ने भाग जाईल, बरोबर। चला देऊ 100 त्रिक 300 पण 9 त्रिक 27 म्हणजे 327, बरोबर। हे 10 10तून 7 गेले उरले 3, घेतला वापस, 7तून 3 गेले उरले 4, 3तून 3 गेला 0, राहिले किती 9। चला 109 कितीने भाग जाईल 4 ने जाईल डायरेक्ट, बरोबर, कारण
4 ने दिल्यावर काय होतं 10 100 चौक 400 आणि 9 चौक 36 म्हणजे 436 करा मायनस 439 मधून 436 गेले उरले 3 आणि व्हॅल्यू हा शेषफल आला याचा तर या गोष्टीचा शेषफल किती आला किती आला सॉरी 3 आला बरोबर आणि आता विचारलं काय आहे इसके प्राप्त शेषफल को इसके शेषफल से भाग देने पर क्या आंसर आएगा घ्या 24 ला 3 ने भाग द्या किती येते 3 8 24 ऑप्शन नंबर 1 8 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल पहा काही काही प्रश्नामध्ये कॅल्क्युलेशन मेंडेटरी असते जसा हा प्रश्न झाला कॅल्क्युलेशन इथे आपल्याला करणंच होतं म्हणून काही क्वेश्चन टाइम टेकिंग असतात तर त्यावेळेस आपल्याला फक्त ते इथं मदत काय होईल आपल्याला आपला जर गुणाकार पाडे वगैरे पाठ असेल तर अशा टाईपचे प्रश्न लवकर सॉल्व्ह होईल चला नेक्स्ट 200 और 400 के बीच में 30, 45 तथा 60 का सबसे छोटा सार्वगुणज पहा मग दुसरीकडे काय दिला आहे 15, 24 तथा 45 का सबसे बड़ा सार्वगुणनखंड के बराबर है काहीच नाही प्रश्नात फक्त कन्फ्युज केला आहे आपण काय लक्षात घ्यायचं प्रश्नाचा बेस संख्या दिल्या आहे 3 बरोबर पण म्हटलं काय सबसे छोटा छोट्यात छोटा म्हटलं आपण काय काढतो त्याचा एलसीएम आणि इथं काय म्हटलं आहे या संख्यांचा सबसे बडा बडा म्हटल्यावर काय काढतो आपण एचसीएफ म्हणून एलसीएम एचसीएफ चा टाइप आहे चला काढा 30 45 आणि 60 चा एलसीएम काढू डायरेक्ट कशाने भाग जातो 5 5 30 5 9 45 12 5 60 तिन्ही संख्येला कशाने भाग जातो 3 न 3 दोन्ही 7 3 त्रिक 9 3 चौक 12 आता कशाने भाग जातो 2 नी बे एक बे 3 बे दोन्ही 4 आता जातो का भाग नाही चला करा कॅल्क्युलेशन 5 त्रिक 15 15 दोन्ही 30 30 त्रिक 90 90 दोन्ही 180 सेम किती येईल 180 बरोबर आता आपण एचसीएफ काढू एचसीएफ कशाचा काढायचा आहे 15 24 आणि 45 चला काढू एचसीएफ म्हणजे मोठ्यात मोठी संख्या त्याच्यात मोठ्यात मोठी संख्या कुठली येईल 3 3 पाची 15 3 8 24 3 1 3 उरला 1 3 पाची 15 आता कशाने भाग जातो का नाही राहिले किती 3 आता ह्यांचा आपल्याला हे विचारलंय पहा आपण मध्ये दिलाय ना तर घ्या 180 भागेला 3 3 सका 18 उत्तर 60 म्हणजे ऑप्शन नंबर 3 60 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल अगदी सोप्या पद्धतीत सांगितलं आहे फक्त तुम्ही लक्षात घ्या की प्रश्नात विचारला काय आहे आपण काय कन्फ्युज होतो की प्रश्न पाहूनच अरे हे 200 दिलं हे 4 आता तुम्ही सांगा ह्या 200 आणि 400 चं काही मॅटर आहे का प्रश्न काहीच नाही आहे पूर्ण गणित ह्या सगळ्या अंकांवर आधारित आहे आणि त्यांना दिलेले ते शब्द छोटा बडा हे लक्षात घ्यायचं चला नेक्स्ट एक संख्या 100 के आधे से छोटी है और 4 दहाई तथा 5 दहाई के बीच में है इसके इकाई का अंक दहाई के अंक से एक कम है यदि संख्या में अंकों का योग 7 है तो अंकों का गुणनफल है शाब्दिक प्रश्न जेव्हा हे शाब्दिक प्रश्न म्हटला काय म्हटलं लाईन बाय लाईन जायचं त्याला फॉलो करायचं त्यानुसार सॉल्युशन काढायचं पहा किती इझी निघते आता काय म्हटलंय पहिल्या लाईन मध्ये एक संख्या 100 के आधे से छोटी है म्हणजे 100 का आधा किती झालं 50 50 च्या छोटी आहे म्हणते म्हणजे 50 च्या खाली आहे संख्या बरोबर पण 4 दहाई तथा 5 दहाई के बीच में 4 दहाई म्हणजे 40 5 दहाई म्हणजे 50 100च्या अर्धी तर आहे 50 आणि 50च्या खालची आहे म्हणते पण 40 आणि 50च्या मधली आहे म्हणते संख्या बरोबर इथपर्यंत आलो आपण नेक्स्ट काय म्हणते इसके इकाई अंक दहाई के अंक से एक कम है आता दोन संख्या आहे त्याचा इकाई अंक कोणता असते हा दहाई आहे हा तर हा अंक याच्यापेक्षा एक कम आहे म्हणते हा कोणता आहे असा 41 होईल का नाही दोन्ही जास्त आहे 42 होईल का नाही 43 होईल का होऊ शकते कारण इकाई का अंक दहाई अंक से छोटा आहे चला आपण याला फॉलो करू 43 ला हा चला इथपर्यंत आलो
इकाई अंक 1 से कम है म्हणते. चला नेक्स्ट. यदि संख्या में अंकों का योग 7 है, संख्यांचा योग 7 आहे म्हणते. 4 आणि 3 किती होते? 7. पण मॅच झालं. तो अंकों का गुणनफल क्या है? तर 43 ही अशी संख्या आहे जे त्यांनी आपल्याला एवढं एक्सप्लेनेशन करून सांगितलं आहे. तर हीच ती संख्या आहे ज्याचा आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही संख्याचा गुणनफल. 4 आणि 3 ही संख्या, 4 आणि 3 चा गुणनफल काय होईल? 4 3 12. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 12 या प्रश्नाचा राईट आन्सर. समजलं काय केलं आपण? खूप लांब प्रश्न होता, लाईन बाय लाईन फॉलो केली, ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहे तस तसं आपण सोडवून गेलो, आलं उत्तर. काय लॉजिक आहे का, फॉर्म्युला आहे का, काय गोष्टी आहेत का? काहीच नाही. चला नेक्स्ट. किसी विद्यालय में 360 विद्यार्थी हैं, जिनमें से 2/3 लड़कियां हैं और शेष लड़के लड़कों की संख्या के 3/4 खिलाड़ी हैं. बरोबर, खिलाड़ी है. जो खिलाड़ी नहीं है उन लड़कों की संख्या है. आला डबल शाब्दिक प्रश्न. काय यूज करायचं? लाईन बाय लाईन. चला चालू. किती विद्यार्थी आहे म्हणजे 360. बरोबर. नेक्स्ट लाईन काय म्हणते? 2/3 लड़कियां है. 2/3 लड़कियां है. चला करा. 5 3 36 120 240. 240 काय आहे? लड़कियां आहे. 360 आहे ना, 360 पैकी 240 काय आहे? लड़कियां. तर मुलं किती राहिले? 120. 120 किती काय झाले? लड़के. बरोबर. आता पुढं. लड़कों की संख्या के 3/4 खिलाड़ी है. 120 चा 3/4. लड़कों की संख्या किती आहे? 120. याचा काय विचारले आपल्याला? 3/4. 3/4 काय आहे? एवढे खिलाडी आहेत. किती आहे हे? 4 3 12 म्हणजे 30 1 90. 120 मधून 90 गेले तर 120 पैकी 90 हे खिलाडी आहे म्हणते. बरोबर. जो खिलाडी नहीं है उन लड़कों की संख्या किती उरले आहे मग? 30. 30 हे फक्त लड़के आहे, ना ते खिलाडी आहे ना काय आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. बरोबर. आणि नेहमीप्रमाणे आपला होमवर्कचा प्रश्न. किसी संख्या का 1/5 भाग 43 है तो वह संख्या क्या है? अशा टाईपचे भरपूर सारे प्रश्न घेतले आपण. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला सांगू शकता लगेच, तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.